नमस्कार मंडळी, ते स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या व्हिडिओमध्ये। तर आपण आज तुमच्यासमोर सादर करणार आहोत ऋतुप्रसाद कॉमेडी व्हिडिओ पार्ट 2। आता तुम्ही म्हणणार पार्ट 2 ची काय गरज होती असं? व्ह्यूज का चक्कर बाबू भैया, व्ह्यूज का चक्कर। असं काही नाहीये, कारण हे लोक पुन्हा माती खायला लागलेत ना, त्यामुळे म्हटलं चला बोलूया पुन्हा आपणही। चला तर मग थोडा उशीर न करता पटकन सुरुवात करूया व्हिडिओला। मला फक्त आहे ना, माणसाने शब्द दिला ना, ती शब्द पाळावा। मला त्याला 2 दिवस पण तू घराची काम खरं माझ्या डोक्यात खरं जाऊ नका हो। मी तुम्हाला खरं सांगते ना, असं खरं भांडण करू नका। भांडण करत नाही, तुला काम धंदा कर म्हणते। काय आहे ना, काय करायचं तू करून द्या, मी करतच नसते काम। या व्हिडिओत ऋतूची सासू तिला एवढंच म्हटली, घरात थोडंफार काम करत जा म्हणून। थोड्या थोड्या गोष्टी घरात प्रत्येक जण सांगत असतं। आता एवढ्याशा गोष्टीला ही बाई म्हणते तुम्ही माझ्याशी भांडण करू नका असं। या साधारण गोष्टीला जर भांडण करणं म्हणत असतील ना, तर माझ्या घरचे माझ्याशी रोजच भांडण करतात। माझे सासू, आई, वडील, भाऊ, नवरा सगळे माझ्याशी भांडण करतात, मी असं म्हणेल। कारण की ते रोज मला सांगतात जेवण टायमावर करून घेत जा, आरूच्या तब्येतची काळजी घेत जा, सगळं व्यवस्थित चालू दे, असं तसं आमकं फलणं बिस्ताना असं इतर काही सगळ्या गोष्टी सांगत असतात ते। असं म्हणायला गेलं तर हा जुल्म माझ्यावर कधीपासून होतोय। आणि तो ऋतूचा नवरा यांची भांडण चालू असते तेव्हा कॅमेऱ्याच्या पलीकडे उभा राहून काय म्हणतो, हे काय लावलंय तुम्ही? तो कॅमेरा बंद करून त्यांना आवर ना, व्हिडिओ काढायचा अर्जंट होतं। अरे प्रसाद भाऊ, आम्हाला पण हेच विचारायचंय, तुला काय लावलंय तुम्ही? अगं बाई, तुझी रोजची कटकट बघून कोणीही म्हणणार आहे घराबाहेर जा असं। आणि ती बिचारी माऊली एक शब्द काय बोलली, घरातून निघ असं, तर तो शब्द लगेच पकडला तू। तर घराबाहेर निघत होती। 2-4 दिवसापासून तुझे डेली व्हिडिओ पडतायत, घराबाहेर निघाली नाही का तू? तुम्हारे जैसे लोग इस देश के लिए श्राप है। पहले सपने दिखाते हैं और फिर कहते कि नहीं ऐसा नहीं हो सकता। तर तुझा नवरा काय कॅमेऱ्याला चिटकूनच राहतो का? तुला मी ऋतू नीट सांगतो काय? अगं एवढं पण आपली करू काय? एवढं लागतंय ना कसलं जोरात। ताईच्या नवऱ्याला बाहेर जायचं आणि ही बाया त्याचे कपडे खराब करते, त्याची पॅन्ट खराब करते, तो बाहेर कसा जाईल बरं? अरे हळू मार, सिरियस थोडी चालू आहे, ओरिजिनल मी थोडी मारायचंय, व्हिडिओ पुरता मारायचंय फक्त, समजतं का तुला? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है। तुम्हाला वाटेल एवढंच आहे असं? क्लायमेट अभी बाकी है मेरे दोस्तों। तुझ्या आईचा तुझ्या किती मुद्दाम का करत असते, मुद्दाम काय करत असते? म्हणजे त्या भवानीला किस देण्यासाठी एवढं मला मारताय काय? हा, एवढी भवानी तुम्हाला ही झाली काय? अजून शर्ट तर राहिलाच होता, पॅन्ट झाली, शर्टला राग नाही येणार का बरं? म्हणून तिने शर्टही खराब केला। तिचा नवरा पण मला एवढा उते दिसतो ना, जायचं ना कोणते पण कपडे घालून बरं बाहेर, काय तुला कोणी बघणार आहे का? इस्त्रीचेच कपडे घालायचे असं काही आहे का? लिहिलेलं आहे का कुठे इस्त्रीचेच कपडे घालत जा प्रसाद भाऊ म्हणून? तुम्हाला एक खरी गोष्ट सांगते मी, माझा नवरा ती हाफ बरमुडा आणि बनियान घालून अख्खं गाव हिंडून येतो, तरी त्याला काही वाटत नाही। काय नीट बोल, आईबद्दल नाही बोलायचं। काय आईबद्दल नाही बोलायचं? छोट्या छोट्या चुका तुम्हाला दिसत नाही का? मोबाईल कशामुळे कुठलाय? एक मिनिट, मोबाईल कशामुळे? हात खाली घे। मोबाईल कोण चुकते ना ती पण बघा। बरे, तू त्याच्या आईला बोलतेस कशाला? कोणताही नवरा असो त्याच्या आईला बोललेलं राग येणारच आहे। नवरा जाऊ दे ग, तू तरी तुझ्या आईला बोललेलं सहन करशील का बरं? तुझी सासू एवढंच बोलली, तुझ्या घरच्यांनी भांडे देऊन पाठवले का? तुला किती राग आला, तू तर भांडे आपटायला लागली। त्याच्यावरून विचार करायचा आपण दुसऱ्याच्या आईला कसं काय बोलतो म्हणून। ये बड़ी अच्छी बात कही आप। ती जर माझ्या सासूला अशी बोलली असते ना, माझ्या नवऱ्याने मोबाईल नसता फोडला, सीधं मलाच फोडून टाकलं असतं। हाला की अशी गोष्ट कधी होणार नाही, मी कधी बोलणार नाही। आणि राहिली गोष्ट हिचा मोबाईल फोडायची, माझ्या माहितीनुसार बालाजीला जायच्या आधी यांनी मोबाईल घेतला होता दुकानात जाऊन, OnePlusचा। ती बाई आयफोन सांगत होती, त्याने तिला OnePlus घेऊन दिला होता। पण मी आता तो व्हिडिओ युट्यूबला शोधला भरपूर, पण मला काही भेटला नाही। त्यांनी तो डिलीट केला असेल बहुतेकने डिलीट केलाच आहे तो। आणि या लोकांनी असं पण चांगले व्हिडिओ टाकले तर यांच्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही, जेवढे भांडणाचे व्हिडिओ टाकल्यावर येतात तेवढे। त्यामुळे मग आता त्या OnePlus मोबाईलचा हप्ता फेडणार कसं काय, व्ह्यूज जर आले नाही तर? अरे तुम्हाला तो युट्यूबचा $मधला पैसा गोड वाटतोय, पण त्या पैशामुळे तुम्ही स्वतःचे आब्रूपार सोशल मीडियावर काढतायत ना दोघं नवरा बायको। जे माझ्या प्रश्नाची उत्तर दे। लागले का? येडबीड लागलाय म्हणजे? माझी कपडे फाडते आधी, ही फालतू मला बस करा काय? कपडे कशावर फाडले तुला काय माहिती? कपडे कशावर फाडले ती तुला चांगलं माहिती। लोकांना दाखवण्यासाठी का? दाखवा बायकोचे कपडे फाडून फेकताय म्हणून। बायकोचे कपडे फाडून फेकला 3 तास, 1 मिनिट फोडून फेकला कपडे। बरोबर आहे, त्याने त्याचा बदला घेतला। तू त्याचे कपडे, शर्ट, पॅन्ट खराब केली, त्याने तुझे कपडे फाडले, झालं फिट्टूस। अच्छा
हमको सिखा रिया है। आणि काय म्हटले ती बायकोचे कपडे फाडले असं सांगा म्हणे सोशल मीडियावर तुम्ही. त्या व्हिडिओमध्ये मला बायकोचे कपडे फाडताना कुठे दिसलं नाहीये. कपडे फाडायचा विषय दूर, तिथं मोबाईलचाच विषय मध्ये घुसून गेलाय. कुछ भी आणि एक समजत नाही मला, यांच्या कॅमेरामॅनला कसं काय माहिती असतं काय माहिती आता यांची भांडणं सुरू होणार आहे ना, आता आपल्याला कॅमेरा धरून उभं राहायचंय म्हणून. बरोबर टायमावर उभा असतो कॅमेरा धरून. एका दिवस कॅमेरामॅनची सासू असू शकते बरं का, असं मला वाटतं माझ्या माहितीनुसार. कारण की इतर वेळेस तिची सासू दिसत नाही ना कुठं, त्यामुळे म्हटले मी सासू असू शकते. अहो मी जर कधी विचार केला ना मला जेवण करताना व्हिडिओ काढायचा आहे असं, तर मला जेवण झाल्यावर आठवण येते व्हिडिओ काढायचा होता म्हणून. अशी तर माझी परिस्थिती. त्यामुळे त्यांच्या कॅमेरामॅनला म्हणावं लागेल, बरोबर टायमावर हजर असतो. आणि तुम्हाला माहिती का त्यांचा व्हिडिओचा मुद्दा एक असतो, पण त्या एका मुद्द्यावर 3 किंवा 4 व्हिडिओ बनलेले असतात. बघा तुम्हाला दाखवते मी. आईने टोकाचा निर्णय घेण्याची वेळ का आली. शेवटी आईने नको तो निर्णय घेतला. तुझ्या त्रासामुळे आईने शेवटचा निर्णय घेतला. त्यांची आईचा टोकाचा निर्णय का होता मी तुम्हाला सांगते बघा. त्यांची आई फक्त व्हिडिओमध्ये एकच शब्द बोलले, तुम्ही दोघं माझ्या घराच्या बाहेर निघा म्हणे. हा त्यांच्या आईचा टोकाचा निर्णय होता. खरं सांगायला गेलं ना तर त्यांची आईने हा निर्णय कधीच घ्यायला पाहिजे होता. सो उशिरा का असे ना पण सद्बुद्धी तर आली आईला. आणि मेन गोष्ट यांच्या आयडीचं नाव काय, ऋतुप्रसाद कॉमेडी व्हिडिओ. या चॅनलवर कॉमेडी सोडून बाकी सगळं होत असतं. आणि तुम्हाला तर माहितीच आहे यांच्यावर बोलायला गेलं तर आपल्याला पूर्ण दिवस अपुरा पडेल असं. पण माझ्याकडे काही इतक्या वेळ नाही आहे की दिवसभर यांच्यावर बोलत बसू असं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.